ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता एक एक करून सायली ही प्रियाचं खरं रूप घरच्या सगळ्यांसमोर आणणार आणि आता प्रिया कशी खोटारडी आहे हे सगळ्यांना दाखवून देणार. आता नेमकं काय घडतं, कशी प्रिया खोटारडी आहे हे सिद्ध होतं आणि प्रियाचं खरं रूपसुद्धा सगळ्यांच्या समोर येतं. आता नेमकं काय होईल, कसं प्रियाचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येईल हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या साक्षीला सचिनला भेटायचं आहे, कारण सचिनने तिचा फोन कट केलेला आहे आणि सचिनने फोन कट केल्यामुळे साक्षी सचिनवरती खूपच जास्त रागवलेली आहे. आता तिला हे तर माहिती आहे की ते घर सायली अर्जुनचं आहे, त्यामुळे मी तिथे डायरेक्ट तर जाऊ शकत नाही. मी तिकडे जर गेले तर सायली आणि अर्जुनसुद्धा तिकडे असले तर ते लोक मला बरोबर लगेच ओळखतील आणि मग मात्र माझी सगळ्याच बाजूंनी कोंडी होईल. काहीही झालं तरी मला त्या लोकांनी ओळखता कामा नये. त्या लोकांनी जर मला ओळखलं तर सगळी गडबड होऊन बसेल. मग आता मी काय करू, सचिनला भेटायला जाऊ तर जाऊ कशी, हा आता एक खूप मोठा प्रश्न साक्षीला पडलेला असतो. इतक्यात आता तिला तिकडनं एक भांडी विकणारी बाई जाताना दिसते. आता त्या बाईला बघून साक्षीच्या डोक्यामध्ये एक सुपीक आयडिया येते. मग साक्षी काय करते, साक्षी ही ताबडतोब आता लगेचच भांडीवालीच बनून आपण सुद्धा सचिनला भेटायला जायचं असं ठरवते आणि मग साक्षी ही आता भांडीवाली बनवून सचिनला भेटण्यासाठी सुभेदारांच्या बंगल्यावरती आलेली असते. आता सुभेदारांच्या बंगल्यावर ती आल्याच्या नंतर ती तिकडे आता सचिनला भेटायला बोलवण्यासाठी आवाज देते, भांडी घ्या भांडी, कपड्यांवर भांडी. आता सचिन हॉलमध्येच असतो. सचिन आता साक्षीचा आवाज बरोबर ओळखतो आणि आता तो लगेचच्या लगेच दारात येतो. आता तो साक्षीला बघतो आणि म्हणतो की नाही, आम्हाला भांडी वगैरे काहीही नको आहे, तुम्ही निघा इकडनं. त्यावर साक्षी म्हणते, कळलं ना, मी सांगितल्यावर मला भेटायला न येण्याचे परिणाम काय होतील ते कळलं. त्याबरोबर आता सचिन हा लगेचच घाबरतो आणि सचिन हा आता म्हणू लागतो की प्लीज तू इकडनं जा, मी नंतर येऊन स्वतः तुला भेटेन, पण प्लीज आत्ता तू इकडे थांबू नकोस. तू इथे थांबणं तुझ्यासाठीही रिस्की आहे आणि हे जितकं तुझ्यासाठी रिस्की आहे ना त्याहून जास्त हे माझ्यासाठी रिस्की आहे. प्लीज जर इकडे कोणी तुला बघितलं तर आपण खूप मोठ्या अडचणीत सापडू. साक्षी, कळत नाही आहे का तुला, प्लीज इकडनं जा प्लीज. साक्षी म्हणते, मी आत्ता जाते पण असं समजू नकोस की मी कायमची गेली, मी परत येईन एवढं मात्र लक्षात ठेव, जर तू परत आला नाहीस तर. सचिन म्हणतो, मी येईन, मी नक्की येईन परत, पण प्लीज आत्ता तू इकडे थांबू नकोस, आत्तापुरतं तू इकडनं जा. त्याबरोबर ती म्हणते की हो आता मी जातेच आहे आणि मग आता लगेचच साक्षी ही तिकडनं निघून जात असते. आता जाताना माहेरवरून येणारी प्रिया ही तिच्या तंद्रीत असते, कारण सायलीसुद्धा अचानक भयानक तिच्या माहेरी गेलेली असते आणि या गोष्टीमुळे प्रियाला राग आलेला असतो. मग काय, आता प्रिया ही चुकून त्या भांडीवालीला म्हणजे साक्षीला धडकते. आता साक्षीला प्रिया धडकल्याबरोबर प्रिया चिडते. प्रिया म्हणते, काय गं, दिसत नाही का तुला, कोणालाही धडकतेस का, कळत नाही का गं तुला. त्याबरोबर आता त्या ठिकाणून सायली आणि अर्जुन हे दोघंसुद्धा येत असतात. आता सायली आणि अर्जुनचं लक्ष प्रियावरती जातं की प्रिया उगाच एका बाईला ओरडते. तर इकडे आता प्रिया त्या मुलीचा, त्या बाईचा चेहरा बघते तर ती दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षी आहे. ही गोष्ट आता प्रियाच्या लक्षात येते. आता ती साक्षी आहे हे बघून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. मग आता प्रिया ही तिला उठायला मदत करू लागते. त्याबरोबर आता लगेचच सायली अर्जुनला आश्चर्य वाटतं की प्रिया आता तर या बाईला ओरडत होती, हिच्यावर रागवत होती आणि आता चक्क प्रिया हिला मदत करते, गडबड काय. आता सायली आणि अर्जुन हे तिकडे त्यांच्या जवळ जाऊ लागतात. त्याबरोबर इकडे आता प्रिया ही पटकन तिला उठायला मदत करते. मग आता साक्षी ताबडतोब पटकन उठते. त्याबरोबर लगेचच आता प्रिया तिची भांडीकुंडी तिला जमा करून देते आणि त्यानंतर ती मुलगी लगेचच तिकडून निघून जाऊ लागते. अर्जुन म्हणतो, बायको हे जरा वियर्ड नाही का वाटत, आता तर ही त्या मुलीवरती ओरडत होती, रागवत होती आणि आता हिनेच तिला मदत केली. सायली म्हणते, जाऊ द्या हो, तुम्ही कुणाकडनं वागण्याची अपेक्षा करताय, प्रियाकडनं. प्रिया कधी काय वागेल आणि कधी काय हे तुमचं तुम्हाला काय, तिचं तिला कळत नसेल, सोडून द्या, उगाच तुम्ही तिच्या नादी लागू नका. त्याबरोबर मग अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, तसंही आपल्याला आता ही खोटारडी आहे हे सिद्ध करण्यासाठी हळूहळू सगळ्या बाजूंनी पुरावे मिळत चाललेत, त्यामुळे आपल्याला आता हिच्यावरती लक्ष देण्याची बिलकुलच गरज नाही आहे. इतक्यात आता त्याला चैतन्याचा फोन येतो. आता चैतन्याचा फोन आल्याच्या नंतर मग लगेचच अर्जुन हा सायलीला सांगतो, बायको माझं थोडं
असं महत्त्वाचं काम आहे आणि त्याच्याकरता मला अर्जंट चैतन्यबरोबर बाहेर जावं लागतंय, तर मी चैतन्यबरोबर बाहेर जाऊन येतो. आता अर्जुनने सायलीला मी चैतन्यबरोबर जातो असं सांगितल्यावर सायली म्हणते, हो जा, पण सांभाळून घरी या. आता तिकडनं ती आल्याच्या नंतर मग लगेचच कल्पनाच्या जवळ येते आणि कल्पनाला ती म्हणत असते की आई, आज मी खूपच जास्त खुश आहे. त्यावर कल्पना तिला विचारते की काय गं, असं अचानक तुला खुश व्हायला झालं काय? सायली आता म्हणते, सांगेन तुम्हाला सगळं नंतर सविस्तर सांगेन. आणि त्यानंतर मग आता लगेच सायली तिकडनं जाते. आता प्रियाने सायलीचे हे शब्द ऐकलेले असतात की आई, मी आज प्रचंड खुश आहे. आता तिने हे बोललेलं प्रियाला काही पचनी पडलेलं नसतं. प्रिया विचार करते की घरून आईच्या निघताना सुद्धा ही सायली काहीतरी लपवत होती हिच्या बॅगमध्ये आणि आता ही घरी आल्यावर म्हणते की ही खूप खुश आहे. नक्की काहीतरी गडबड आहे. नक्की ही सायली एवढी खुश का आहे हे मला शोधून काढायलाच हवं. जोपर्यंत आता मला कळणार नाही की ह्या सायलीला नेमका आनंद होण्यापाठचं कारण काय आहे, तोपर्यंत काही आता माझ्या जीवात जीव येणार नाही. मग आता सायली ही खाली किचनमध्ये काम करू लागते, तर प्रिया आता संधी शोधते बरोबर आणि सायली व अर्जुनच्या रूममध्ये आपल्याला नक्की काहीतरी सापडेल असा विचार करते. आणि आता ती सायली आणि अर्जुन दोघंही रूममध्ये नसताना सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये येते. आता सायली अर्जुन रूममध्ये नाही आहेत, तोपर्यंत आपण पटापट शोधाशोध केली पाहिजे असा विचार करत प्रिया आता त्यांच्या रूममध्ये काही सापडतंय का हे शोधू लागते. पण आता सायलीला माहिती असतं की प्रिया आपल्या रूममध्ये शोधाशोध करायला जाणार. खरं तर सायली मुद्दामच प्रियाच्या समोर बोललेली असते की मला आज खूप आनंद झाला आहे, जेणेकरून प्रियाने तिच्या रूममध्ये जावं, काहीतरी शोधाशोध वगैरे करण्याचा प्रयत्न करावा. मग आता सायली काय करते, सायलीसुद्धा आता लगेचच तिकडे त्यांच्या मागोमाग जाते आणि लगेच आता प्रियाला रंगेहात पकडत म्हणते, काय गं प्रिया, काय करतेस तू माझ्या खोलीत? आणि आम्ही दोघं जण खोलीत नसताना तू हिंमत कशी केलीस आमच्या रूममध्ये येण्याची? तुझं काय काम होतं आमच्या खोलीत, ते सुद्धा आमच्या परवानगीच्या शिवाय तुझी हिंमत कशी झाली? थांब, मगाशी आई तुला घराच्या किल्ल्या देत होत्या ना, आता तुझी लायकी त्यांच्या समोरच आणते. आई, बाबा, आई, लवकर वरती या सगळ्यांनी. त्याबरोबर मग कल्पना आणि प्रताप वरती येतात आणि सायलीला विचारतात, सायली अगं काय चाललंय, का उगाच आरडाओरडा करतेस तू? त्याबरोबर सायली म्हणते, ही बघा आई, तुम्ही मगाशी हिला तिजोरीच्या चाव्या सांभाळायला देत होतात, ही माझ्या आणि यांच्या खोलीत काय करते सांगा आता तुम्हीच. त्याबरोबर मग आता लगेच प्रतापसुद्धा म्हणू लागतो, तन्वी अगं काय गं, सायली म्हणते ते बरोबर आहे, तू त्यांच्या खोलीत करतेस तरी काय? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे प्रियाकडे तर देण्यालायक कुठलंही उत्तर नसतं. प्रताप म्हणतो, तन्वी अगं काय गं, मी तुझ्याशी बोलतोय, तुला विचारतोय, तू यांच्या खोलीत काय करत होतीस? तुझं जर काही काम होतं तर सायली रूममध्ये आल्याच्या नंतर मग तू सायली बरोबर यायचं होतंस ना. असं कोणी खोलीत नसताना त्यांच्या रूममध्ये येणं चुकीचं असतं बाळा, असं आता कल्पनासुद्धा लगेचच प्रियाला सांगते. त्याबरोबर मग मात्र आता प्रियाचं तोंड बंद झालेलं असतं, काय बोलावं आणि काय नाही प्रियाला काहीही कळत नसतं. प्रिया गप्प राहणं पसंत करते. त्याबरोबर नंतर लगेचच आता कल्पना म्हणते, अगं ते सगळं ठीक आहे, पण तू खोलीत का आली होतीस हे सांगायचं मात्र राहूनच गेलं की. सांग, काय झालं होतं, खोलीत का आली होतीस? त्यावर मग प्रिया आता काय उत्तर देऊ असा विचार करू लागते. इतक्यात आता इकडे अस्मिता ही सगळ्यांना जोरजोराने हाका मारते, मॉम डॅड लवकर या खाली, डॅड. त्याबरोबर मग प्रताप खाली येतो. आता त्याच्याबरोबर कल्पना, सायली, प्रिया सगळेच जण असतात. आता लगेचच अस्मिता म्हणते, डॅड काय चाललंय तुमचं? तुम्ही माझ्या अकाउंटचं काम बघून घेणार होतात ना, किती दिवस लागणार आहेत अजून माझं अकाउंट सुरू व्हायला? हे सगळं तुम्ही मुद्दामून तर करत नाही आहात ना डॅड? बरोबर माझं अकाउंट आत्ताच कसं काय फ्रीज झालं आणि आत्ताच बरोबर मला पैसे मिळत नाही आहेत, या सगळ्याला काय अर्थ आहे डॅड? या सगळ्यामध्ये तुमचा तर हात नाही आहे ना? तुम्ही तर जाणून बुजून माझं अकाउंट फ्रीज करून घेतलेलं नाही आहे ना डॅड? तुम्ही ठरवून करताय का हे सगळं? नाही तसं काही असेल तर मला सांगून टाका. त्याबरोबर प्रताप म्हणतो, अस्मिता अगं शांत हो बाळा, आणि एवढा त्रास करून घेऊ नकोस. एवढा त्रागा करून तुला काय मिळणार आहे? आणि अगं तुला असं कसं वाटू शकतं की मी तुझं अकाउंट फ्रीज केलं आहे किंवा या सगळ्यामध्ये माझा काही हात आहे म्हणून? नाही गं अस्मिता, नाही, मी असं काहीही केलेलं नाही आहे. हे सगळं करून मला मिळणार काय? माझ्याच मुलीचं अकाउंट मी का फ्रीज करू? त्यावर अस्मिता म्हणते, कारण सध्या हल्ली सचिन माझ्याकडून पैसे घेतोय असं तुम्हाला वाटतंय, म्हणून तुम्ही हे सगळं करू शकता असं मला वाटतंय. काय बरोबर बोलतेय का मी डॅड? सचिन माझ्याकडून पैसे घेत असेल असं वाटतंय का तुम्हाला? म्हणून केलं का तुम्ही हे सगळं? म्हणून तुम्ही ठरवून जाणून बुजून माझं अकाउंट फ्रीज केलंय का?
त्याबरोबर प्रताप म्हणतो, अगं नाही, आम्ही असं काहीही केलेलं नाही. आता तो बँक मॅनेजर सुट्टीवर आहे, ती आमची तरी काय चूक? मी तर बँकेत फोन केला होता. तुझी इच्छा असेल तर जाऊन भेटतोही. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, 1 मिनिट अस्मिताई, पण जर तो बँक मॅनेजर सुट्टीवर आहे तर थोडे दिवस आपण थांबू शकतो ना. तुला एवढे दिवस थांबायला काय हरकत आहे? तसंही तुला एवढी अर्जंट पैशांची गरज काय आहे? तू एवढी चिडचिड करण्यासारखं मुळात काही घडलेलंच नाही आहे. जर तुला पैशांची अर्जंट गरज आहे तर डॅड तुला पैसे द्यायला तयार आहेत ना. त्यावर आता अस्मिता आणखीनच जास्त अर्जुनबरोबर वाद घालू लागते आणि तुझा या सगळ्याशी संबंध नाही आहे ना, मग तू मध्ये बोलू नकोस, तू गप्प बस असं म्हणते. त्याबरोबर आता मग लगेचच अश्विन मध्ये बोलतो आणि म्हणतो, अरे बास 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 दादा, अस्मिताई बास. अरे तुम्ही दोघं जण किती भांडताय? तुम्हा दोघांचा आवाज पार बाहेरपर्यंत येतोय. बास, काय झालंय? पैशावरून का वाद घालताय तुम्ही आपल्या घरात? आजपर्यंत ह्या घरात कधीही पैशावरून वाद झालेला नाहीये, माहिती आहे ना तुम्हाला. आणि आज तुम्ही चक्क दोघं भावंड पैशांवरून भांडताय. त्याबरोबर मग आता लगेचच अश्विन सुद्धा अस्मिताला म्हणतो, अस्मिताई, जोपर्यंत तुझ्या बँक अकाउंटचा प्रॉब्लेम आहे, तू मला सांग ना, तुला किती पैसे हवेत? मी देतो तुला पैसे. सांग मला किती पैसे हवेत तुला? त्यावर अस्मिता म्हणते की नाही, मला जास्त पैसे हवे आहेत, तू मला एवढे पैसे नाही देऊ शकत. त्यावर मग अश्विन म्हणतो, अगं किती पैसे हवेत ते सांग तर खरं. जर मी एकटा देऊ शकत नसेन तर आम्ही तिघं मिळून तुला ते पैसे देऊ. पण नक्की तुला किती पैसे हवेत हे जर आम्हाला कळलंच नाही तर आम्ही तुला पैसे देणार तरी कसे? आणि आम्हाला कळणार तरी कसं की नक्की तुला पैसे किती हवेत आणि कशासाठी हवेत तेही सांग. एवढी तू चिडचिड करतेस आणि सध्या पैसे हवे असण्यासारखं असं काहीही नाही आहे आपल्याकडे. काही एमर्जन्सी आहे का? एमर्जन्सी असेल तर एमर्जन्सी असं सांग. उगाचच्या उगाच चिडचिड करून, राग करून काही मिळणार आहे का? ह्याच्याने फक्त त्रास आणि त्रास, मनस्ताप इतकंच होणार. कळतंय का अस्मिताई तुला? आणि मी जे बोलतोय ते तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या चांगल्यासाठी बोलतोय. विचार कर थोडा. अगं तू जितकी चिडचिड करशील तितकाच परिणाम तुझ्या बाळावर होणार आहे ह्या सर्व गोष्टींचा. मग मात्र आता अस्मिताकडे गप्प राहण्यावाचून दुसरा काहीही पर्याय नसतो. अस्मिता आता गप्प राहणं प्रेफर करते. आता ती रागारागात स्वतःच्या रूममध्ये निघून येते. काय बोलावं काय नाही तिला सुचत नसतं. त्यामुळे आता इकडे प्रिया विचार करते, चला चला चला, आपल्याकडे आयती संधी आलेली आहे अस्मिता नावाचं आपलं प्यादं आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी. आता एक काम करते, आता पटकन अस्मिताकडे जाते आणि अस्मिताला सांगते की अस्मिता जाऊ दे गं, असू दे, होतं असं. पैसे तर मी हिला सचिनला देऊ देणार नाही आहे, पण आता उगाच थोडीशी नाटकं तर करायला मिळायला पाहिजेत ना. सकाळी त्या सायलीने माझ्याकडून चाव्या हिसकावून घेतल्या ना, आता सायली विरोधातच जाऊन मी अस्मिताला चांगलं भडकवते. असा विचार करत आता प्रिया ही ताबडतोब अस्मिताच्या खोलीत येते आणि आता ती अस्मिताला म्हणते, अस्मिता अस्मिता, अगं किती चिडचिड करतेस तू? तुला त्रास होईल अस्मिता ह्या सर्व तुझ्या वागण्याचा. प्लीज अगं नको एवढा मनस्ताप करून घेऊ. मला कळतंय गं, कळतंय तुला पैशांची गरज आहे आणि तुला पैसे मिळत नाही आहेत ना, त्यामुळे तुझी चिडचिड होतीये, मला कळतंय. पण अगं अस्मिता, आता आपण तरी काय करू शकतो? सायली आणि अर्जुन हे दोघंही घरातल्या सगळ्यांच्या म्हणजे अगदी मर्जीत आहेत ना. आई आणि बाबांच्या सुद्धा. आई आणि बाबांना ह्यांनी काहीही सांगितलं की आई आणि बाबा दोघंही त्यांच्यावरती निर्धारपणे विश्वास ठेवतात आणि आपल्यावरती कोणी विश्वास ठेवत नाही गं. म्हणून त्याच्यामुळे तुझी चिडचिड होतीये हेही मला कळतंय. पण जाऊ देत गं अस्मिता, जाऊ देत. आता चिडचिड करून काय मिळणार आहे? पैसे तरी मिळणार आहेत का तुला रागवून? उगाचच्या उगाच तुझ्या तब्येतीवरतीच या सगळ्यामुळे परिणाम होईल. त्याबरोबर आता इकडे अस्मिताला आणखीन जास्त राग येतो. अस्मिता म्हणते, 1 मिनिट तन्वी, मी तुला बोलवलं होतं का माझ्या रूममध्ये? मी सांगितलं होतं का तुला तू ये आणि माझी समजूत घाल म्हणून? नव्हतं ना सांगितलं? मग कोणी सांगितलंय तुला माझ्या खोलीत ये, मला समजाव, माझ्याशी बोल? मी म्हटलंय का मला आधाराची गरज आहे किंवा मला आधार द्यायला ये? नाही ना. मग निघ इकडनं. हां निघ तन्वी, निघ. मला कोणाच्याही आधाराची, खोट्या सपोर्टची काहीही गरज नाही आहे. माझं काय करायचं ना ते मी बघून घेईन. आणि डॅडकडनं जर बँकेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल ना तर तो कसा सॉल्व्ह करायचा ते सुद्धा मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. मी माझं बघेन. तू उगाचच्या उगाच शहाणपणा करण्याची काहीही गरज नाही आहे. निघ इकडनं, चालती हो. आता प्रियाला चांगलंच अस्मिता धुडकावून लावते. त्याबरोबर प्रिया आता रूममध्ये येते स्वतःच्या आणि आता प्रियाची चांगली चिडचिड होते. प्रिया विचार करते, अरे यार, मला वाटलं होतं ही अस्मिता चांगली आत्ता माझ्या घोळात येईल, पण कसलं काय, उलट हिने तर मलाच हकलवून लावलं. म्हणजे अजूनही ही माझ्या घोळात येईल असं काही वाटत नाही आहे. पण काहीही करून या अस्मिताला गोड गोड बोलून माझ्या घोळात तर घ्यावं लागणारच आहे. काहीही झालं तरी हिच्याबरोबर मला वाकडं घेऊन चालणार नाही. सध्या हिच्याशी मलाच चांगलं वागावं लागणार आहे. सध्या तरी माझ्या ताब्यात येईल असं हे एकमेव प्यादं मला दिसतंय.
आता आई बाबा तर ऑलरेडी माझ्या हातात आलेले आहेत. आई मला सकाळी किल्ल्या देत होती, त्यावरून मला ही गोष्ट कळली. आता अस्मिता जर नाटकी करते, पण काही नाही, हळूहळू आता जर तिच्या बँकेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल, मला तर वाटतंय काही प्रॉब्लेम वगैरे झालेला नसेल, ह्या सुभेदारांनी मुद्दामूनच सचिनला पैसे मिळू नये ह्यासाठी हे सगळं केलेलं असेल. पण जाऊ दे, मला काय, उलट माझा तर फायदाच आहे. जितके ह्या सचिनला पैसे मिळणार नाहीत, तितकं तो ह्या अस्मिताबरोबर भांडेल. अस्मिताबरोबर सचिन भांडला की अस्मिताची चिडचिड होईल आणि याचा फायदा मला करून घेता येईल. जाऊ दे, आत्ता मला बोलली तरी त्याचा एवढा काही मला फरक पडलेला नाही आहे. मरू दे, मला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी कितीही अपमान सहन करू शकते, अगदी कितीही, असा आता प्रिया विचार करते आणि म्हणत असते की मला ह्या एवढ्याशा तेवढ्याशा गोष्टींनी नाराज होऊन नाही चालणार. मला सध्या खूप खूप अपमान करून घेण्याची तयारी ठेवावीच लागणार आहे. त्यामुळे ह्या एवढ्याशा गोष्टींनी मी नाराज नको व्हायला. त्यानंतर आता सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. सगळेजण आता आईस्क्रीम खात असतात आणि त्यावेळी चुकून विमलच्या हातातून एक आईस्क्रीमची वाटी पडते. विमल आता लगेचच ते साफ करायला वाकत असते. त्यावेळी कल्पना म्हणते, अगं विमल, आधी तू एक काम कर, तू मला दुसरं आईस्क्रीम आणून दे, तोपर्यंत इकडे तन्वी आहे ना, तन्वी जरा बाळा एवढं साफ करून घे गं, तोपर्यंत मी विमलला माझ्यासाठी दुसरं आईस्क्रीम आणायला पाठवते. ये जरा हे सगळं साफ करून घे. आता हे सगळं साफ करून घे असं कल्पनाने म्हटल्याबरोबर इकडे प्रियाला खूपच जास्त राग येतो. प्रिया म्हणते, आई अगं हे काय बोलतेस तू? म्हणजे आता नोकरांनी केलेला कचरासुद्धा मी साफ करायचा का? नोकरांनी केलेली घाण मी साफ करायची? अगं मग नोकर कशाला ठेवलेत आपण? नोकर आहे ना विमल आपली, मग विमल करेल ना साफ. उलट मी केलेलं कचरा, मी केलेली घाण विमलने साफ करायची की विमलने सांडलेला कचरा मी उचलायचा? त्याबरोबर कल्पना म्हणते, अगं बाळा, आपण एवढी चिडतीयस का? जरा साफसफाईच तर करायला सांगते ना, आणि तसंही विमल दुसरं काहीतरी काम करणार आहे म्हणून मी तुला सांगितलं. त्यामध्ये एवढं चिडण्यासारखं काय आहे तन्वी? करून घे ना. त्यावरती म्हणते, चिडण्यासारखं काय आहे म्हणजे? आई चिडण्यासारखंच आहे. समजूतदार समंजस बोलून मगापासून तुम्ही लोक मला गंडवताय. तुम्हाला काय वाटतंय, मला कळत नाही आहे का? नाही आहे मी समजूतदार, नाही आहे मी समंजस. उगाच हे समजूतदार बनून ना मला चिडचिड व्हायला लागली आहे. ही सगळी नाटकं माझ्याच्याने नाही होणार, समजलं? त्याबरोबर आता प्रियाचं खरं रूप आपोआप अश्विनच्या समोर उघडं पडत असतं, कारण अश्विनसुद्धा तिकडे सगळ्यांबरोबर आईस्क्रीम खायला बसलेलाच असतो. आता अश्विनला प्रश्न पडतो की तन्वीचं हे सगळं काय चाललंय? अशी काय रूढ एवढी वियर्ड वागते घरातल्यांबरोबर अचानक? मगापासून तर सगळं चांगलं सुरू होतं, चांगलं बोलत होती, गोड वागत होती, आणि अशी अचानक एवढी विचित्र का बरं वागायला लागली असेल ती, असा प्रश्न आता अश्विनला पडतो. त्याबरोबर मुद्दामून आता कल्पना ही तर प्रियाबरोबर आणखीन चांगलं वागायचं नाटक करते. ती म्हणते, तन्वी बाळा, अगं काय झालं? तुला राग आला का मी तुला साफसफाई करायला सांगितली म्हणून? अगं असू देत, जर तुला करायचं नसेल तर तू सोडून दे, मी करेन ना, मी करते. त्यावर मग अश्विन म्हणतो, अगं नाही मॉम, इट्स ओके, तन्वी करेल, तन्वी साफ करून घेतो कचरा, मॉम सांगते तर मॉमचं ऐक ना. आणि साफसफाई आपल्या घरामध्ये आपणच करायची असते. आपल्या घरातली कामं आपण केल्याने काहीही कमी जास्त होत नसतं, कळलं का? जा, मॉम सांगते तर तिचं ऐक, तेवढी कचरा साफ करून घे. आईस्क्रीमच सांडलाय ना, मग काय फरक पडतो तुला साफ करायला? त्यावर मग मात्र आता प्रियाकडे गप्प राहून ते साफ करण्यावाचून पर्याय नसतो. तर अश्विनला इकडे प्रश्न पडतो की बापरे, तन्वी सकाळपर्यंत व्यवस्थित होती आणि अचानक ही एवढी हायपर का बरं झाली असेल? नक्की काय चाललंय काय तन्वीचं? नक्की तन्वी वागते ते खरं आहे का? असाच विचार आता त्याला पडलेला असतो आणि त्याच्या विचारामध्ये तो मग्न होतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते